हॅलो, गुड मॉर्निंग. आणि मागच्या आठवड्यापासून मला घरी जायचं होतं. 2 दिवस काम होतं, त्याच्यामुळे परत नंदुरबारमध्ये आली. आणि आज सकाळी सकाळी मस्त ज्यूस प्यायची इच्छा झाली आहे, म्हणून मग ज्यूस प्यायला आली आहे. आणि बस घरी गाडी लावून मी परत नाशिकला जायला निघणार आहे. त्याच्यामुळे ज्यूस पिते पटकन आणि घरी जाते. ओके, घरी पोचली आणि घरी पोचल्या पप्पांसोबत जायचं आहे भाजी मार्केटला भाजी घ्यायला. खूप दिवसानंतर मी पप्पांसोबत चालले आहे. कधी मी इथेच राहत नव्हती, कधी पप्पाच जायचे किंवा कधी मीच जायची एकटी. त्याच्यामुळे आज खूप दिवसानंतर आम्ही लेखानगरला आलो आहे. लहान असताना प्रत्येक संडेला जायचो आम्ही भाजी घ्यायला. त्यामुळे चला ग्रीन मस्त मस्त व्हेजिटेबल शॉपिंग करूया आज पप्पांसोबत. आज मी कॅशियर नाही आहे, आज पप्पा कॅशियर आहे. पप्पा पैसे देत आहेत. शेठ, आमचे शेठ. मच्छी होती बाजूला म्हणून घाण वास येतोय. काय तुम्हाला काय वाटतंय, शॉपिंग झाली? नाही, बाकी आहे. इकडचे फेमस वडापाव, पाववडा. लेखानगरला आल्यानंतर हे तर घेतल्याशिवाय आम्ही जात नाही. मग आज यावेळेस पार्सल घेतले आणि घरी आलो. हाँ, ये कर लो पहले. चला लवकर घरी जाऊया, माझे वडापाव थंड होऊन जातील. पप्पांना सांगितलं लवकर गाडी पळवा. मग आम्ही घरी पोचलो. कैसा लग रहा है ना, सारे दुनिया का बोझ हम उठाते हैं. लवकर ओहो, किती दिवसानंतर गरमागरम पाववडा. वडापाव नाही आहे, पाववडा आहे. आणि ही इमलीची चटणी. वाव, चला आम्ही खाऊन घेतो. खाऊन झाल्यानंतर कामाला बसवलं आहे आम्हाला परत. ह्या तुरीच्या शेंगा, आम्ही याची आमटी करतो. म्हणजे आमच्या नागपूर साईडला. तुम्ही कशी भाजी करता मला सांगा. आम्ही तर मस्त ताक टाकून आमटी करतो. मग काय, बसलो तिघंजणं तुरीच्या शेंगा निवडायला. एका पेशंटकडून किती काम करून घेत आहे लोक. सगळं भाजी धुवायचं काम चालू आहे. आम्ही भाजी घेऊन आलो. खाने की भी और खाना बनाने की भी. मग काही संध्याकाळी सगळ्यांनी मस्त एक पाववडा खाल्ला होता, त्याच्यामुळे जास्त भूक नव्हती. चणे भिजत टाकले होते मम्मीने दुसऱ्या दिवसासाठी. मग मस्त चणे भात बनवला आणि आजचा दिवस इकडेच संपवला. The next day. पप्पा पेपर टाकून आले. मस्त पप्पांसाठी चहा बनवला. मी पण चहा पिला मस्त उन्हात बसून. आणि झाडांकडे बघून वाटलं की चला आज झाडाला पाणी टाकूया. रोज पप्पा टाकतात, मग म्हटलं चला आज पाणी टाकूया. मग मी थोडं पाणी टाकलं सगळ्या झाडांना. आणि सगळं खिडकीमध्ये पण पाणी सांडलं. जाऊ दे, एक काम करायला जाते आणि 2 कामं होतात असं बोलते मम्मी मला. मग म्हणून मी एक्स्ट्रा काही काम करतच नाही.
दुपारी परत जेवण बनवायची ड्युटी माझ्याकडे. मग मी मस्त गरमागरम पोळ्या बनवल्या. माझ्या पोळ्या बघा किती छान गोलगोल होत आहे आणि तव्यावर फुगता पण आहे बघा. वाव वाव. आणि ही तुरीच्या डाळीची तुरीच्या शेंगांची आमटी आणि पोळ्या जेवून घेतो. मग संध्याकाळ झाली. संध्याकाळी आम्ही सगळे परत बाहेर निघालो. मस्त मंदिरात जायला तर ट्रॅफिक. मंदिरात गेलो, मस्त दर्शन केले. माझे 2 ॲक्सिडेंट का झाले असं विचारले. बट ठीक आहे, होता रहता है. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. मग नंतर केस खूप खराब झाले होते म्हणून मी माझ्या फ्रेंडच्या सलूनमध्ये गेली हेअर कट करायला. घरी बसल्या काय काम नव्हतं, मग म्हटलं चला थोडं स्वतःला सेल्फ पॅम्पर करूया. मग मी गेली, मस्त हेअर कट केला. घरी आल्यानंतर मम्मीने मस्त ब्लॅक टी बनवली होती. एक टाईम आम्ही काळा चहा पितो आणि एक टाईम दुधाचा. मस्त दूध पिलं आणि संध्याकाळी मी गाडी चालवायला घेतली. कुठे जायचं म्हटलं तर पप्पा बोलले चल कुठेतरी. मग मी डायरेक्ट जाऊन थांबवली ही गाडी. लग्नाचं ठिकाण नाही आहे हे आहे गोल्डचं दुकान. आम्ही तर असंच गेलो होतो, पण पप्पा तर काय थांबायलाच मागत नाही बाबा. घेतली गोल्ड सोन्याची चैन. करायला काय काम गेलो होतो आणि यांचं चालू आहे काय. जाऊ दे, या आम्ही फोटो काढून घेतो दोघीजणी. मग काय, त्यांनी सोन्याची चैन घेतली आणि आम्ही मस्त पाणीपुरी खाल्ली. आम्ही तो पाणीपुरीमध्येच खुश आहे बाबा. हमें नहीं चाहिए सोना वोना. त्यानंतर पप्पाकडे बघा, जॅकेट घातलं आहे, टोपी घातली आहे आणि काय घेऊन आले, कुल्फी थंडीमध्ये. वाह, मैं तो खुश हो गई. अपने को तो कुछ भी चलता है बाबा. कुल्फी खाऊन आम्ही खुश. मम्मी तर बघा, मम्मी जास्त खुश. गुड मॉर्निंग. आज सकाळी मस्त मार्केटला जाऊन खूप सारी कोथिंबीर घेऊन आली आणि आजचा बेत होता कोथिंबीर वडी. तुम्ही विचार करत असाल घरी आल्यानंतर नुसती खाय खाय करते. हो, मी घरी आल्यानंतर मस्त मस्त ॲटम बनत असतात. मग सकाळी सकाळी मस्त कोथिंबीर तोडली, त्याला मस्त सुकवलं मम्मीने उन्हात आणि मी कढी बनवली. त्यानंतर मम्मीने मस्त कोथिंबीर वडीचा मसाला बनवला. ही विदर्भीय कोथिंबीर वडी आहे, म्हणजे नागपूर स्टाईल. खूप मेहनत लागते, खूप महागडा आयटम आहे. आणि मी आपल्या लंगड्या पायाने गेली बाबा परत हॉलमध्ये बसायला. बसल्या बसल्या माझ्याकडे काम होतं. सगळ्या कोथिंबीर वड्या भरून ते मसाला बघा किती भारी झाला आहे ना. माझ्याच आत्तापासून तोंडाला पाणी सुटलं आहे. मग मी बसली आपलं एक साईडला कोथिंबीर वड्या लाटायला नाही, वड्या भरायला. ते ऐकलं का तुम्ही, पुडाची वडी? ऐकलं नाही आहे? मग जाऊ द्या, मी तुम्हाला रेसिपी शेअर करेल कोथिंबीर वडीची. आमची कोथिंबीर वडी रेडी आहे. मस्त मम्मीने तळून घेतल्या आहेत. वाव. यार यार ये कितनी औसम है यार.
टाइम टू टेस्टिंग. वाव वाव. फक्त वावच निघतंय कोथिंबीर वडीला बघून, कारण वर्षातून फक्त थंडी असते तेव्हाच हा आयटम बनतो. आणि हा एवढा लेंदी आयटम आहे त्याच्यामुळे जास्त बनवत पण नाही घरी. बट खरंच खूप मस्त झाली आहे. त्यानंतर रात्री पप्पांचं थोडं काम केलं. त्यांचं पेपरचं काहीतरी काम होतं माझ्याकडे देऊन बाहेर गेले होते ते, मग काम केलं. आणि 2-1 दिवसाआधी मी गुलाबजाम घेऊन आली होती, त्यातला हा एक लास्ट गुलाबजाम वाचला होता आणि सुकून. वाव. ओके बाय.